सिद्धिराज अहो काय दादा करताय? थांबा, मी सांगतोय ना तुम्हाला. सिद्धिराज! दादा थांबा. दादा प्लीज चला. भावना चल. सिद्धिराज प्लीज. भावना चल. तुम्ही थांबा इकडे. दादा चल इकडे. काय झालंय अगं, काय चाललंय? हा, तुला राग आला असेल माझा तर बोल, भांड माझ्याशी, जे मनात येते बोल. अगं पण तू डायरेक्ट सभेतून निघून गेली सगळं. काय पद्धत आहे ही? अच्छा, म्हणजे कसं वागायचं ते तर तुम्ही सांगणार आहात का मला? आणि तुम्ही तिकडे वागलात ते? तुम्ही सगळ्यांसमोर मला न विचारता माझं नाव अनाउन्स केलं? अहो निदान एकदा मला विचारायचं तरी, माझं मत तरी विचारायचं की तुला राजकारणात यायचंय का नाही यायचंय, तुला आवडतं का नाही आवडत. तुम्ही काहीही न विचारता सरळ माझं नाव अनाउन्स केलं. सिद्धिराज, राजकारण तुम्हाला आवडतं, मी फक्त आजपर्यंत त्यात तुमची मदत करत होते. ते तुमचं स्किल आहे आणि सरळ तुम्ही सगळ्यांसमोर मला काही न विचारता माझं नाव अनाउन्स का केलं? ऐक, जे घडलंय ना ते खूप अचानक घडलंय. मी ठरवून नाही केलंय. मी ठरवून केलं असतं तर तो तुला सांगितलं असतं ना. अगं अचानक सकाळी कॉल आला आणि मग मला का सिद्धिराज, मला नाही तुमचं स्पष्टीकरण ऐकायचंय. मला फक्त इतकंच माहितीये की तुम्ही मला माझं मत न विचारता सगळ्यांसमोर डायरेक्ट माझं नाव अनाउन्स केलं आणि ते मला आवडलेलं नाही. भावना, अगं मी तुला तेच सांगतोय की की माझा नाईलाज होता. अगं तू ऐक तर. प्रत्येक वेळी बरा तुमचा नाईलाज असतो सिद्धिराज. प्रत्येक वेळेला तुम्हाला हवी ती गोष्ट करता आणि तुम्ही सरळ सांगून मोकळे होता की माझा नाईलाज होता. तुम्ही मला एक सांगा, आपल्या नात्यात आपण कुठलीही गोष्ट डिस्कस करून ठरवणार आहोत का नाही? एक डिस्कस करून म्हणजे आजवर आपण जे काय करतो ते चर्चा करूनच करतो ना. आजवर कधी तुझ्या मनाविरुद्ध वागलोय का मी? बघा सिद्धिराज, मी आता खरंच ना खूप रागात आहे. उगाच मी काहीतरी बोलून जाईन त्यापेक्षा माझ्याशी काही बोलूच नका. नाही, बोल ना. तुला जे काय मनात आहे सगळं सांगून टाक. मी आजवर कधी तुझ्या मनाविरुद्ध वागलंय? तुझं कधी मत विचारलं नाही असं कधी झालंय? सिद्धिराज, आपल्या नात्याची सुरुवात आणि आपलं लग्न सुद्धा मला न विचारताच झालंय बरं का. त्याही वेळेला तुम्ही हेच सांगितलं होतं की नाईलाज झाला म्हणून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. आठवतंय ना तुम्हाला? सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं सिद्धिराज. नाही खरंच सॉरी. सिद्धिराज प्लीज ऐका ना मी काय म्हणते ते. ऐकून तर घ्या. बरं आहे हे बरं आहे तुझं. हा, म्हणजे मी स्पष्टीकरण द्यायचं नाही पण तुला स्पष्टीकरण द्यायला संधी हवी इथे. सिद्धिराज पास कर भावना. नको येऊस आता उगाच माझ्या मागे. उन्हाताना ते फिरू नकोस तू. कारण मी कितीही वाईट असलो, तुझं मत विचारत नसलो, तुझं मनाविरुद्ध वागत असलो ना तरी तुझी आपल्या बाळाची काळजी आहे मला. इतका वाईट नवरा नाहीये मी. सिद्धिराज, अहो मला तसं नव्हतं. वहिनी, तुम्ही घरी चला प्लीज. अहो मला सिद्धिराजशी बोलायचंय. वहिनी माझं ऐका तुम्ही. त्याचं डोकं शांत झालं ना की तो येईल. प्लीज चला. सॉरी सिद्धिराज, मला तुम्हाला असं दुखवायचं नव्हतं. सिद्धिराज, ऐकलास ना भावना काय म्हणाली आज? चांगलं बक्षीस मिळालं तुला भावनावर प्रेम करण्याचं. छान. सिंचनाची काय कटकट आहे यार. डोक्याला ताप करून ठेवलाय हिने. आता मी हिचे फोन उचलत नाहीये म्हणून अननोन नंबरवरून फोन करत सुटली आहे मला. हरीश दादा, टाळी नाही मागितली मी, तुझा फोन दे. ए, माझा फोन कशाला? तुझा फोन आहे ना तुझ्याकडे, मग तो घे. हो मला माहितीये हा तुझा फोन आहे, पण अरे मी माझा फोन रूम मध्ये चार्जिंगला लावलाय म्हणून मागतेय तुझा फोन. दे ना प्लीज. चार्जिंगला लावलाय ना, मग 5 मिनिटं होऊ दे. चार्जिंग झाली की वापर. कळलं ना? हा फोन माझा आहे, मी तुला देणार नाही. काय रे हरीश दादा असं करतोस? ते नाही का त्या दिवशी तू माझे आणि जयंत सरांचे इथे फोटोज काढलेस, ते काय तू मला पाठवलेच नाहीस. ते फोटोज मला हवे आहेत म्हणून हवाय तुझा फोन. काय कटकट आहे का तुझी? मी काम करतोय, मी नाही देणार फोन. ठीक आहे, बोल आता मला कटकट. पण थोड्या वेळाने जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या घरी परत जाईन ना तेव्हा तुलाच वाईट वाटेल. मग विचार करत बसशील, उगाच जानूला असं हडतूड करून बोललो, द्यायला हवा होता तिला फोन. ठीक आहे पण ए, उगाच ब्लॅकमेल करू नको. आली मोठी. हे बघ, आत्ता फोन देतोय, तो चुपचाप घे. 5 मिनिटात परत द्यायचा मला. ओके? उगाच गेम खेळत बसायचं नाही. गेम खेळायला मी काय लहान मुलगी नाहीये. हो का? हो. माहितीये किती मोठी मुलगी झाली आहे ती. अरे? लवकर परत द्यायचा. कळलं ना? आली अरे? शहाणी.
हॅलो विश्वा, जानू बोलते. जानू कुठे असतो आणि तू 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 ठीक आहेस ना? विश्वा ऐक ना, तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाही आता माझ्याकडे. मी काय सांगते ते ऐक. मी तुला एक लोकेशन पाठवते, तिथे लगेच ये. हो हो. आई मी तुम्हा सगळ्यांसाठी काही गिफ्ट्स आणल्या. नेमके बाबा आता घरी नाही आहेत, पण त्यांचंही गिफ्ट मी तुमच्याकडे देतो. ओके? जयंतराव बाबू एवढं सगळं कशासाठी? खरं तर 5 परतावणीचा आम्ही आहेर करायचा. आई, लग्नाचं सगळं काही तुम्हीच केलंय ना. नाव इट्स माय टर्न. वेंकी, हे गिफ्ट तुझ्यासाठी. पप्पा तुझ्या बिझनेससाठी ऑफिशियल स्टॅम्प आहे. आणि आई, हे बाबांचं गिफ्ट आहे. रिसिट बुक आहे तुमच्या नवीन बिझनेससाठी. अगं बाई, यांना खूप आवडेल हो. नाही म्हणजे म्हणतच होते की ते पावती पुस्तक हवं म्हणून, नाही का ग? आणि आई, हे मी खास त्यांच्यासाठी कस्टमाइज करून घेतलेलं आहे. म्हणजे दुसरीकडे कुठेच असं काही मिळणार नाही. अँड येस, आय विश की तुमचा हा बिझनेस इतका मोठा हो की मला अशा या रिसिट बुक्सना लवकरात लवकर जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर करायला द्यावी लागेल. बापरे, जबाबदारी वाढली आहे आपली. आई, आता तुम्हाला काय गिफ्ट मिळतंय ना याची उत्सुकता आहे मला. अगं काय? येस आई, हे तुमच्यासाठी आहे. काय? आई, तुम्ही ॲपवर ऑर्डर्स घेता ना, मग तुम्हाला त्या ॲपची सवय होईपर्यंत स्टिकी नोट्स आहेत. म्हणजे ज्या काही ऑर्डर्स येतील त्या स्टिकी नोट्सवर लिहून ठेवायच्या आणि आपली नजर जाईल अशा ठिकाणी लावून ठेवायच्या. ती ऑर्डर कंप्लीट झाली की ती नोट काढून टाकायची. सिम्पल. वा जावई बापू, नाही म्हणजे तुम्ही अगदी अचूक हेरलं तो. ते सारखं फोनमधून ते ॲप उघडा, मग त्याच्यात इतका गोंधळ होत होता माझा. हे अगदी सोपं आहे ना. खूप आभार. एक्झॅक्टली. आणि हे गिफ्ट आपल्या बिझनेससाठी आहे. म्हणजे तुमच्या ऑर्डरची डिलिव्हरी करायला जो कोणी जाईल ना त्याला कंपल्सरी हा टी-शर्ट घालायला लावायचा. म्हणजे त्याने काय होईल, आपल्या या बिझनेसची आयडेंटिटी सेट होईल आणि बिझनेसची ॲड पण होईल. जावई बापू, तुम्हाला लक्षात आहे का, काही दिवसांपूर्वीच मी म्हटलं होतं नाही का, जो डिलिव्हरीला जाईल त्याला युनिफॉर्म पाहिजे. तुम्ही अगदी लक्षात ठेवलं ते आणि अगदी आणलंच तुम्ही. आई, जानूच्या रूपात जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट तर तुम्ही मला दिलंय. त्यापुढे हे गिफ्ट काहीच नाही आहे. पण मी फसणार नाही, कारण तुझं खरं रूप मी चांगलंच ओळखून आहे.